नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं 16 जानेवारीच्या दिनविशेष या सत्रात सहर्ष स्वागत करते. जाणून घेऊ 16 जानेवारीचे दिनविशेष. आजच्याच दिवशी 2008मध्ये टाटा मोटर्सच्या नॅनो या 1 लाख रुपये किमतीच्या पीपल्स कारचे अनावरण झाले होते. 16 जानेवारी 1998 रोजी उर्दू लेखक व कवी अली सरदार जाफरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला होता. 16 जानेवारी 1996 रोजी पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड झाली होती. आजच्याच दिवशी 1995मध्ये INS विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण झाले. आजच्याच दिवशी 1920मध्ये नानाभाई अर्देशीर उर्फ नानी पालखीवाला यांचा जन्म झाला. ते कायदे पंडित आणि अर्थतज्ञ होते. त्यांचा मृत्यू 11 डिसेंबर 2002 रोजी झाला. 16 जानेवारी 1853 रोजी आंद्रे मिचेलिन यांचा जन्म झाला. ते फ्रेंच उद्योगपती होते. त्यांचा मृत्यू 4 एप्रिल 1931 रोजी झाला. 16 जानेवारी 2003 रोजी रामविलास जगन्नाथ राठी यांचा मृत्यू झाला. ते सुदर्शन केमिकल्स उद्योग समूहाचे संस्थापक होते. 16 जानेवारी 2000 रोजी त्रिलोकीनाथ कौल यांचा मृत्यू झाला. ते मुरब्बी मुत्सद्दी परराष्ट्र सचिव रशिया, अमेरिका व इराणमधील भारताचे राजदूत होते. त्यांचा जन्म 1913मध्ये बारामुल्ला, जम्मू काश्मीर येथे झाला. 16 जानेवारी 1979 रोजी शाह ऑफ इराण यांनी कुटुंबासह इजिप्तमध्ये पलायन केले. आजच्याच दिवशी 1978मध्ये 1000 रुपये आणि अधिक किमतीच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या होत्या. 16 जानेवारी 1955 रोजी पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. 16 जानेवारी 1997 रोजी कामगार नेते डॉक्टर दत्ता सामंत यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यांचा जन्म 1933 रोजी झाला. 16 जानेवारी 1966 रोजी साधू वासवानी यांचा मृत्यू झाला. ते आध्यात्मिक गुरु व शिक्षण तज्ज्ञ होते. त्यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1879 रोजी झाला. 16 जानेवारी 1920 रोजी अमेरिकेचे अध्यक्ष वुड्रो विल्सन यांच्या 14 कलमी कार्यक्रमानुसार स्थापन झालेल्या राष्ट्रसंघांची अर्थात लीग ऑफ नेशन्सची पहिली बैठक झाली. 16 जानेवारी 1681 रोजी छत्रपती संभाजीराजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला. आजच्याच दिवशी 1988मध्ये डॉक्टर लक्ष्मीकांत झा यांचा मृत्यू झाला. ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ, कुशल प्रशासक, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, जम्मू काश्मीरचे राज्यपाल व भारताचे अमेरिकेतील राजदूत होते. त्यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1913 रोजी भागलपूर, बिहार येथे झाला. 16 जानेवारी 1909 रोजी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा मृत्यू झाला. ते समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश होते. त्यांचा जन्म 18 जानेवारी 1842 रोजी झाला. 16 जानेवारी 1941 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाबाहेर प्रयाण झाले. आजच्याच दिवशी 1666मध्ये नेताजी पालकर वेळेवर न आल्याने पन्हाळगड जिंकण्याचा शिवाजी राजांचा डाव फसला. 16 जानेवारी 1660 रोजी रुस्तम जमान आणि फाजल खान हे आदिलशहाचे सेनापती शिवाजी महाराजांवर चालून आले आणि पराभूत होऊन परत गेले. विद्यार्थ्यांनो, हे होते 16 जानेवारीचे दिनविशेष. आमचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला कसे वाटते हे कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698 8698 80. धन्यवाद.